सर सकाळी 4 वाजेपासून आलो, अजून नाश्ता नाही, पाणी नाही. फक्त एकच विनंती माझी, हात जोडून, कारण आम्हाला डिझेल इथे 4 वेळ डिझेल वाढलेलं आहे, त्यांच्या पाया पडतो. लोटांग सरांना म्हणा. किती वाजल्यापासून रांगेत लागले, ऊन लागते का? सर सकाळी 4 वाजेपासून आलो, अजून नाश्ता नाही, पाणी नाही. आज आम्ही इथे त्रस्त बसलोय. आम्हाला एक तर फाशी घ्यायची पाळलेली. शासनाला फक्त एकच विनंती माझी, हात जोडून, कारण आम्हाला डिझेल इथे 4 वेळ डिझेल वाढलेलं आहे, त्यांच्या पाया पडतो. लोटांग सरांना म्हणा, मला डिझेल द्या, आम्हाला डिझेल बस. आम्ही कटाळलोय. तसं एवढं का संतापलं तुम्ही? एवढं का संतापलं आम्ही तुम्ही? 8 दिवस झाले इथे बसतोय. डिझेल एक तर नंबर येतो, पंपावर डिझेल भेटत नाही. आम्ही कोणाचं लढू सांगू? आम्ही शासनाला सांगावं, कोणाला सांगावं? आम्ही एक तर रडू येते, जेवणाची सोय नाही, तर रात्रभर उपाशी आहे. आम्ही इथं शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. फायनान्स वाली घरी आम्ही 3 रुपये टक्क्याने पैसे काढवले व्याज ना. शासनामध्ये कर्ज माफी कधी माफी होणार? हा, दुष्काळी नाही कर्ज. आता किती वाजता? 6 वाजता तुम्ही सकाळी 4 वाजता बसलो इथं. नाश्ता नाही, अजून काहीच नाही, पोटात पाणी नाही, तर पाणी नाही, हॉटेल नाही, तर काय करायचं? कोणा सांगायचं वेदना? आम्ही राष्ट्रीय महामार्गावरती हा शेतकरी उभा आहे. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आहे. मला सांगा, आता डिझेल कधी मिळणार? डिझेल भेटत नाही, माहित नाही. फक्त आलं म्हणते, तिथे गेलं डिझेल संपत. 4 दिवस झाले मी वापस जातोय. आमची खाण्याची सोय नाही. 3 रुपये टक्क्याने व्याजाने पैसे काढतो आम्ही. बरं, भाव वाढले तर? भाव 4 वेळेस वाढले सर. मागच्या वेळेस 3 वेळेस वाढले, 3-3.5 रुपयानं. आता 4थी बारी भात वाढायचे, भाव वाढायची. हे सगळे शेतकरी होते. या शेतकऱ्याचा जर संताप पाहिला तर स्वतः या शेतकऱ्यानं सरकारच्या पुढे लोटांगण घातलेलं आहे आणि सरकारला डिझेल मिळण्यासाठी आक्रमकतेनं विनंती केलेली आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.